कसं यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. कलर नाही आला तर मसाला परत. आणि खोबरं तर भरपूर आहे. 3 रेडी मसाले मिळतील प्लस ड्रायफ्रुट्स पण मिळतील. 25 आयटम तुम्हाला एक साथ मिळतील. लाल लाल प्रोडक्ट कलरसाठीच वापरले जातात. आपण आळशी नाही तर हे आळशी ह्याला म्हणकडे तर कॉम्पिटिशन असते, त्यामुळे तुम्हाला वास घेऊन बघितला चांगला वास येतो. सगळीकडे अशी कप सिस्टम आहे. मिरगुंडी सगळी तुम्हाला जी कडधान्य दिसत आहेत, ड्रायफ्रुट्स पण आहे, खारीक आहे. होलसेलचा रेट आहे इकडे. आठवडी बाजार आहे. वाटणमध्ये चांगला असतो. आपली लहानपणीची आठवण आहे बघा. लवंगी मिरची पण पॅकिंग मध्ये. हा पायलीचा डब्बा आहे कोणगावचा मसाला मार्केट. पण ह्याचा व्हिडिओ आज आपण नाही बनवणार. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आता आहे कोणगावला आणि पाठीमागे तुम्हाला हे सुके मच्छी दिसत असेल. पण ह्याचा व्हिडिओ आज आपण नाही बनवणार. कोणगावला हे भिवंडी तालुक्यातलं कोणगाव आहे, पण याला कल्याणचं कोणगाव पण म्हणतात. आता लास्ट टाइम मी कल्याण कोणगाव म्हटल्यावरती बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं की दादा हे भिवंडीमध्ये येतं, कल्याणमध्ये येत नाही. याचा तालुका भिवंडी लागतो. आणि हे जे मार्केट असतं ना, हे दर मंगळवारी असतं. हा मंगळवारचा आठवडी बाजार आहे. त्याच्यामध्ये जे सुक्या मच्छीचं मार्केट असतं, खूप मोठं मार्केट आहे. याचा व्हिडिओ आपण 2 महिन्यापूर्वी बनवला आहे, त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ नाही बनवत आहे. तर आज आपण इथे मिळणारे जे मसाले असतात ना, खडे मसाले, गरम मसाला किंवा बाकीचे मसाले, मिरची पावडर वगैरे, तर त्याचा व्हिडिओ बनवायला आपण इथे आलो. कारण ते पण खूप फेमस आहे इकडचं कोणगावचं मसाला मार्केट. चला आता आतमध्ये जाऊया, जरा फेरफटका मारूया आणि काय काय मसाले आहेत, मिरच्या आहेत का ते सर्व बघूया. सुकी मच्छीचं मार्केट आहे. अशा ग्राउंडमध्ये भरतो पूर्ण. आणि किती गर्दी असते बघा. दिवसभर असते हे मार्केट, फक्त मंगळवारचं. आणि खूप गर्दी असते इकडे. म्हणजे आजूबाजूचे भिवंडीपासून कल्याणपासूनचे सगळी लोक या मार्केटमध्ये येतात. इकडचा आठवडी बाजार आहे, त्यामुळे सगळ्या वस्तू तुम्हाला या बाजारात मिळणार आहेत. अगरबत्ती, फिनाईल, फ्लोअर क्लीनर, अशी भांडी बघा, कपडे सर्व तुम्हाला इकडे मिळणार. हे मुरी मासा आहे. कसा आहे तो? कशी आहे डब्बा? डबा 250 रुपये डबा आहे. हा एवढा डब्बा 250 रुपये. आणि हा मोठा 1000 रुपये देतात. आणि तो 1000 रुपयाला. मुरी माशाचा ते दांडे आहेत. हे दांडी सुकट आहे. आणि ह्या मुरी मासा आहे. कुठनं आणले मावशी? आम्ही ना टोकावड्याची 40 मासा. बघा, मुरबडच्या टोकावडा. आपल्याला जर माशेच घाटाला जायचं असेल ना, तर त्या रस्त्यावर टोकावडे लागतं ना, तिकडनं आले ते. हा तुमचा दांडी सुकड आहे. कलर बघा कसा आहे. आणि हा मुरी मासा आहे. बघा, हा पायलीचा डब्बा आहे. आणि हे तुम्हाला जे आपले दांडी सुकड आहेत ना, 500 रुपयावर डब्बा मिळेल. असे मोठीवाली दांडी सुकड पण आहे, जवळा पण आहे. एकदम प्रॉपर गावची इकडची लोकल मच्छी. मंगळवारच्या बाजारात तुम्हाला असे ओले मासे पण मिळतील. सुक्या माशांचा आतमधल्या साईडला इकडे असे ओले मासे पण मिळतील तुम्हाला. आणि बुधवारला हे बाहेर असतात मेन रोडवरती. जो आपला भिवंडी कल्याण रोड आहे तिकडे असतात मेन रोडवरती मोठे मोठे मासे तिकडे. इकडे खुबे आहेत. खुब्यांचा वाटा कसा आहे? 50 रुपयाला खुब्यांचा वाटा आहे. सगळं आहे बघा इकडे मासे. हे सुरू झाले मसालेवाले. इकडे बघा हे सर्व मसालेवाले. असे खडे मसाले तुम्हाला मिळतील. मी पॅकिंगमध्ये पण. कसं पॅकेट आहे? 10 रुपयाला दालचिनीचं पॅकेट आहे. ही आपली इंडियाची केरळावाली दालचिनी. कुठलंही 10 रुपयाचं आहे ना. कुठलेही मसाले घ्या. खडे मसाले 10 रुपये पॅकेट आहे. जिरा हे मिक्सवाला आहे, बडीशेप आहे, धने आहेत, सर्व प्रकारचे आहेत. दालचिनी आहे, कमालपत्र पण आहे. हे पण 10 रुपये पॅकेट ना. कुठलं पण घ्या 10 रुपये पॅकेट. हे कुठली मिरची आहे? लवंगी मिरची 10 रुपये पॅकेट. बघा लवंगी मिरची पण पॅकिंगमध्ये 10 रुपयाच्या. अरे वा. आणि ते बाकी लिमलेटच्या गोळ्या. आपली लहानपणीची आठवण आहे बघा. या गोळ्या लिमलेटच्या गोळ्या 10 रुपये. 10 रुपये ना. 10 रुपयाला मला वाटतं 12 ते 15 गोळ्या असतील. या पेपरमेंटच्या गोळ्या. हे असं आपल्याला ना आठवडी बाजारामध्येच बघायला मिळते जास्त करून. आता हे आपल्या किराणा दुकानात वगैरे आता खूप कमी बघायला मिळते. हे आठवडी बाजारामध्येच बघायला मिळते हे सगळं. इकडे खोबरं आहे. खोबरं कसं आहे दादा? 300 रुपये किलो. बघा हे 300 रुपये किलो, 310 रुपये किलो. आणि हे कसं? 320 रुपये किलो. कुठलं खोबरं आहे? राजापूर. हे नवीन आहे. नवीन खोबरं आहे. हे जुनं आहे. जुनं आहे राजापूर. हां हे चांगला माल असतो जुना. वाटणमध्ये चांगला असतो. म्हणजे वाटण वगैरे लाडूला वगैरे वापरायला हे चांगलं असतं. 320 रुपये किलो. 320 रुपये किलो खोबरं आहे. इकडे बघा दालचिनी कशी? 30 रुपये
रुपयाला 50 ग्राम. बघा 30 रुपयाला 50 ग्रॅम, 60 रुपयाला 100 ग्रॅम, म्हणजे 600 रुपये किलो. आणि आपली इंडियन केरळावाली आहे ही. आणि धने कसे आहे? 180 रुपये किलोवाला आहे. 50 रुपयाला पाव किलो मिळेल तुम्हाला धने. हिरवा आहे, हिरवा. बघा. आणि आता हे कुठलं आहे त्यांनाही माहिती नाही. ते जिरं आहे. जिरं कसं आहे? जिराचं आम्ही हे डबी 10 रुपयाला विकते. बघा हा ग्लास 10 रुपयाला आहे. ग्लास सिस्टम आहे. चहाचा ग्लास आहे 10 रुपयाला. आणि पावशेर घेणार तर 90 रुपये. बघा पाव 80 किलो रुपये. 90 रुपयाला पाव किलो. आणि किलो घेतलं तर किलो घेते तो 300 रुपये, 320 बघा रुपये. 320 रुपये, 300 रुपयामध्ये तुम्हाला किलो मिळून जाईल. रेट होऊन जाईल किलो घेतलं तर. पाव किलो घेतलं तर 90 रुपये. हा, असं. आणि हे 10 रुपये. हा, 10 रुपये आणि डबी. एवढी डब्बी 10 रुपये. मी तर म्हणतो डब्बीच घ्या. 10 रुपये डब्बी परवडेल. आणि इलायची कशी आहे ही? हिरवी वेलची आहे 50 ग्रॅम 200 रुपयाला. महाग असते वेलची. महाग आहे ना हिरवी. आणि ही चक्री चक्री फूल येणार ते 90 रुपयाला 50 ग्राम देते आम्ही. बघा 90 रुपयाला 50 ग्रॅम चक्री फूल मिळेल तुम्हाला. असे सगळे खडे मसाले मिळतील इकडे. बडीशेप कशी आहे? बडीशेप पाहिजे तो येणार असं 70 रुपये पाव किलो आहे. बघा 70 रुपयाला पाव किलो Wholesale, बडीशेप मिळेल wholesale. तुम्हाला होलसेलमध्ये. Wholesale आणि हिंग खडे हिंगा खडा असा 10 रुपये मध्ये एक देते आम्ही. 10 रुपयाला एक खडा. हा, एक खडा. ओके. असं वजनावर पण देते आम्ही. वजनावर कसं आहे? हे 100 ग्राम घेणार ना तो 50 रुपये. बघा 100 ग्रॅम 50 रुपयाला हिंगकडे. आपण जेव्हा मसाले बनवतो ना त्यात टाकायला कामी येतात चांगले हिंगकडे. त्याने मसाला चांगला राहतो आपला. ही सुंठ आहे ही 60 रुपयाला 50 ग्रॅम आहे सुंठ. आणि हे धने सेम आहेत ते? हा, एकच. बघा हे धने तेच आहेत 180 रुपये किलोवाले. मला होलसेल आहे. आणि होलसेलचा रेट आहे इकडे. आठवडी बाजार आहे. मेन बाजार. आणि हे जिरं कसं आहे? हे साजीर आहे. ते कसं आहे? ते आपलं येणार ते 50 रुपये असं 60 रुपयाला 50 ग्राम देते. बघा 60 रुपयाला 50 ग्रॅम आहे शहा जिरं. आणि हा डब्बी कसा? 10 रुपये. डब्बी 10 रुपये. आता ही डब्बी छोटी आहे. जर तुम्ही मेजरमेंट नीट केलं ना नॉर्मल जिऱ्यापेक्षा शाही जिऱ्याची डब्बी छोटी आहे. साजीरा महाग असतो, जिरा बघा. स्वस्त असतो. शहाजिरा तर महाग असतो तुम्हाला माहिती आहे. 1200-1500 रुपयेपर्यंत रेट असतो याचा किलोचा. कस्तुरी मेथी सगळं असते. आणि कसुरी मेथी कशी आहे? कस्तुरी मेथी असं येते 40 रुपयाला 50 ग्राम. 40 रुपयाला 50 ग्रॅम कसुरी मेथी. दगडी फुल आता असते. ताईच बघा सांगते तुम्हाला असं करून रेट सांगते ना याचा अर्थ रेट थोडाफार कमी होईल. लक्षात ठेवा. नाही, होणार. हा या बघा. आमची हा म्हणजे ती मार्केटमध्ये. फिक्स रेट सांगत नाही. असं वर खालीवाला रेट सांगते. म्हणजे आता आणि फक्त मंगळवारी भेटणार तुम्हाला. आता पुढच्या मंगळवारी यायला लागेल. आज व्हिडिओ बघते मार्केट असते. एकच दिवस असतं. सकाळी किती वाजता येते? आम्ही येते इकडे 7 वाजता. 7 वाजता. 7 वाजल्यापासून 5 वाजतापर्यंत मार्केट राहते. 5 वाजेपर्यंत मार्केट असते. आठवडी बाजार आहे मंगळवारचा. सगळे होलसेल मध्ये भेटते. सस्ता भेटते एवढा. तुमचा फायदा असतो. इकडे लसूण आहे मार्केटमध्ये. कसं आहे लसूण दादा? विचार आहे. 140 रुपये किलो. बघा 140 रुपये किलो लसूण. हा दोन्ही सेम आहे. 160 रुपये किलो. हा 160 रुपये किलो लसूण आहे. 130. 140 रुपये. आणि हा 130 रुपये लसूण. आणि खोबरं कसं आहे? दादा 320 आहे, तुम्हाला 300 लावी. बघा 320 रुपये सांगतो दादा खोबरं. 300 रुपयापर्यंत मिळेल. आणि यांच्याकडे ना असे ड्रायफ्रूट्स पण आहेत. खारीक आहे, खजूर आहे. कसं आहे खारीक? 160 रुपये. किती आहे? बघा 160 रुपये किलो आहे खारीक. दोन्ही सेम आहे. बघा दोन्हीचा रेट सेम आहे. 160 रुपये किलो. काळीवाली घ्या किंवा पांढरीवाली घ्या. खजूर कसा आहे दादा? 130 रुपये. खजूर आहे तो 130 रुपये किलो. हा मला इंडियन दिसतो. इंडियन बघा इकडचाच आहे आपला भारतातलाच खजूर आहे हा. 130 रुपये किलो. आणि इकडे काजू आहेत. कसे आहे पॅकेट? 50 ला 50 ग्रॅम आहे. बघा 50 रुपयाला 50 ग्रॅमचं पॅकेट आहे काजूचं. आणि बदाम? तोच भाव 100 आहे. बदाम पण आहे ते 50 रुपयाला 50 ग्रॅम ना. 50 रुपयाला 50 ग्रॅम ही पॅकेट आहेत बदामची. म्हणू का? कसं आहे दोघं पण सेम? काय नाही म्हणू का ते 160 ला पाव किलो. बघा मनुका आहे तो 160 रुपयाला पाव किलो आहे मनुका. तसे तुम्हाला ड्रायफ्रुट्स पण मिळतील इथे जे आपल्याला रेग्युलर लागतात ते आहे. चिंच कशी आहे? 50 ला पाव आहे. चिंच आहे ती 50 रुपयाला पाव किलो. कडधान्य पण आहेत. कसे वाटाणे ताई? 120 रुपये किलो. बघा हिरवे वाटाणे 120 रुपये किलो. आणि हे कसे आहे? 120 रुपये किलो. बघा यांच्याकडे कडधान्य पण मिळतं आहे तिकडे. मटकी कशी? 120 रुपये किलो. काही घेतलं तरी 120 रुपये किलो. बघा इकडे सगळी तुम्हाला जी कडधान्य दिसत आहेत हे 120 रुपये किलोच आहे. पुरासे म्हणजे चटणी बनवायची. पुरासे तर काय आहे बघा तुम्ही सांगा मला हे काय आहे ते? कारळ हे जवस आहे का? जवस? जवस नाही,
कारळ म्हणतात बघा, कारळ आपल्या गावाला कारळ म्हणतात, बरोबर आहे. ते आहे, याची चटणी बनवतात. हे पण 120 रुपये किलो. नाही पण 60 रुपये 120. 60 रुपये अर्धा किलो. पाव मग 240 रुपये किलो झाले. हे बघा, हे कारळ आहेत, ही 240 रुपये किलो आहेत. बाकी हे सर्व कडधान्य तुम्हाला 120 रुपये किलोने मिळणार आहे. कुठला पण घ्या. आणि पापड आहेत ते 320 रुपये किलो. असं तुम्हाला पापड वगैरे पण मिळतील या मार्केटमध्ये. कुरडे आहेत, ह्या 300 रुपये किलो आहेत तांदळाच्या. आणि हे मिरगुंडी उडदाची, हे कसे? हे बघा, हे 400 रुपये किलो आहे. 100 रुपये पाव किलो. हे उडदाचं आहे, हे तांदळाचं आहे आणि हे पापड आहे. सर्व काही आहे ताईंकडे इकडं. आतमधल्या साईडला हे सर्व सुके मच्छीचं मार्केट आहे. मी तुम्हाला सुरुवातीला पण दाखवलं. आणि तिकडे पण हे असे मसालेवाले आहेत आतमध्ये. खोबरं आहे, लसूण आहे. कसं आहे लसूण? 150 रुपये किलो आणि 140 रुपये किलो लसूण. चिंच कशी आहे? 50ला पाव आहे. 50 रुपयाला पाव किलो चिंच. 40 रुपये पाव. 90 रुपयाला अर्धा किलो चिंच आहे बघा ही. आतमधल्या साईडला पण असे खडे मसाले आहेत. मायपत्री 100 रुपयाला 50 ग्रॅम म्हणजे 2000 रुपये किलो. सगळीकडे अशी कप सिस्टम आहे. 10 रुपयाचा कप आहे. सगळ्या खड्या मसाल्याचा तुम्हाला असा कप मिळेल मस्तपैकी. 10 रुपयात एवढे जिरे कब्बर, जसं बडीशेप सगळं 10 रुपयाचं मिळेल तुम्हाला. कोणती बघा, वेलची पण तुम्हाला 10 रुपयात तशी मिळेल तेवढा कप. तर कपाची साईज ना छोटी मोठी होऊन जाते, एवढं लक्षात ठेवा. जसं त्याचा रेट तसं कपाची साईज. रेट मात्र सेम कपाचा 10 रुपये. इकडे आपल्याला दिसत आहे ते मिरची पावडर. सगळं मिरची पावडर आहे ना, मिरची पावडर आहे. हे कुठली आहे? हा मालवणी मसाला रेडी आहे. कसा आहे? 70 रुपये पाव किलो तुम्हाला मालवणी मसाला मिळतो आहे. म्हणजे 280 रुपये किलो मालवणी मसाला. इकडे काळा मसाला आहे, हा 70 रुपये पाव किलो. हा पण आहे. आता काही घ्या याच्यामधलं तुम्हाला 70 रुपये पाव किलोच मिळणार आहे. ही धना पावडर आहे 70 रुपये. ही 60 रुपये पाव किलो आहे धना पावडर. आणि हळद पण 70 रुपये पाव किलो. होलसेल रेट आहे सर्व. आणि बाजूला तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ना सर्व आवाज येत असेल, कारण हे मार्केट आहे, आठवडी बाजार आहे आणि खूप गर्दी असते इकडे. हा गोडा मसाला आहे, हा पण 70 रुपये पाव किलो. आणि किलो घेतला तर 260 रुपयाला किलो मिळेल. तसा 280 होतो 70 रुपयाने, पण तुम्ही किलो घेतला तर 260 रुपयामध्ये मिळेल तुम्हाला. ही काश्मीरी मिरचीची पावडर आहे, लाल तरी येण्यासाठी, लाल कलरसाठी. हे पण तुम्हाला 70 रुपये पाव किलो 260 रुपये किलोने मिळेल. ही तिखटवाली मिरची पावडर आहे, लवंगी मिरचीची पावडर आहे. रेट सेम आहे. इकडे तुम्हाला आगरी मसाला रेडीमध्ये मिळणार आहे 180 रुपये पाव किलो. आणि किलो घेतला आगरी मसाला तर तुम्हाला 600 रुपयामध्ये मिळून जाईल. पाव किलो 180 रुपये. हा लसूण मसाला आहे, लसूण चटणी आहे. आणि हे कसे म्हणाले? हे 60 रुपये पाव किलो लसूणची चटणी. आणि वास येतोय चांगला, मी वास घेऊन बघितला, चांगला वास येतो. किलो घेतला तर 200 रुपयाला, 60 रुपये पाव किलो. आणि हे जे आहे तो कांदा मसाला ना, आता 300 रुपये किलोने तुम्हाला कांदावाला मसाला मिळणार आहे. आणि 80 रुपयाला पाव किलो. इकडे तर कॉम्पिटिशन असते, त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज खूप येणार आहे. असे तुम्हाला रेडी मसाले पण या मार्केटमध्ये मिळणार आहेत. सर्व प्रकारचे मसाले मिळतील. दालचिनी कशी आहे? 30 रुपयाला 50 ग्राम. बघा, 30 रुपयाला 50 ग्रॅम इंडियनवाली दालचिनी. सेम रेट आहे, 60 रुपये 100 ग्रॅम. आणि हे मायपत्री, हे 100 रुपयाला 50 ग्रॅम मायपत्री. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की रेट सर्वांकडे ना ऑलमोस्ट सारखीच आहेत. गरम मसाल्याचे म्हणजे खडे मसाल्याचे जास्त काय फरक नाही रेटमध्ये, कोणाकडेही घ्या. हे बघा, ही आळशी कशी आहे? 60 रुपये पाव किलो आळशी. आपण आळशी नाही तर हे आळशी ह्याला म्हणतात. 60 रुपये पाव किलो. आणि शाही जिरा कसं आहे? 80 रुपयाला 50 ग्राम. 80 रुपयाला 50 ग्रॅम. 160 रुपये 100 ग्रॅम म्हणजे 1600 रुपये ते 1500 रुपये किलो शाही जिरे. रेट बघा शाही जिऱ्याचा, बोललो ना 1200 ते 1500च्या रेटमध्ये असतो याचा रेट शाही जिऱ्याचा. आणि हे हिंगाचे खडे आहेत, मगाशी बघितले काळे काळे होते, हे पिवळे आहेत. हे कसे? 10 रुपयाला एक खडा. रेट तोच आहे, 10 रुपयाला एक खडा. इकडे त्रिफळ पण आहे. हे बघा, त्रिफळ 60 रुपयाला 50 ग्रॅम. 60 रुपयाला 50 ग्रॅम, 120 रुपयाला 100 ग्रॅम म्हणजे 1200 रुपये किलो. किलो घेतला तर थोडा रेट कमी होईल. मी आपला 50 ग्रॅमच्या हिशोबाने किलोचा रेट लावतो. बाकी तुम्ही घ्यायला आलात, किलो घेतलं तर रेट होऊन जाईल थोडाफार इकडे किलोमध्ये.
50 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये रेट मागू नका. बघा इथं खसखस आहे. कशी 120 रुपयाला 50 ग्राम. ही 120 रुपयाला 50 ग्रॅम आहे, म्हणजे 2400 रुपये किलो आहे. रेट मी अंदाज सांगतो आहे. जर घ्यायला आला तर 2000 रुपयापर्यंत किलो मिळेल तुम्हाला ही. आणि इकडे आहे ती मेथी. कशी किलो घेणार 160 रुपयाला. 160 रुपयाला किलो ही मेथी आहे. इकडे असे हे मसालेवाले आहेत. 1 2 3 आतमध्ये आपण बघितले. ही एवढी लाईन पूर्ण ना मसालावाल्यांची असते, म्हणजे खडे मसाले वगैरे हे रेडी मसाले. इकडे पण आपला रेडी मसाले दिसतात. लसूण चटणी आहे ना, कशी आहे बघा 50 रुपये पाव किलो लसूणवाली चटणी. ते मागाशी बघितली 60 रुपये पाव किलो सांगितली, 200 रुपये किलो. आता इथे 50 रुपये पाव किलो. इकडे खोबरं सगळ्यांकडेच आहे. कसं आहे खोबरं दादा हे? बघा 340 रुपये किलो खोबरं आहे. आणि नवीन घेतलं तर 300 रुपयाला. जुनं खोबरं महाग आहे, नवीन घेतलं तर 300 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. इकडे काश्मीरी मिरची पावडर आहे, एकदम लाल लाल भडक आहे. मला दिसत असेल इकडे व्हिडिओमध्ये एकदम लाल लाल भडक, जी कलरसाठीच वापरली जाते. ही 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव किलो मिळेल तुम्हाला काश्मीरी मिरचीची पावडर. बरोबर आहे ना, काश्मीरी मिरचीचा रेट पण तर तोच आहे. आणि हळद कशी आहे ती? हळद आहे ती 60 रुपये पाव किलो. असे तुम्हाला हे मिरची पावडर मसाले सर्व काही मिळेल इकडे. बाकी खडे मसाले पण आहेत इकडे सर्व. 3 जण इकडे आहेत, 3 4 जण तिकडे आहेत, आतमध्ये 2 3 जण आहेत. म्हणजे 8-10 ऑप्शन आहेत तुम्हाला, कोणाकडे घ्या तुम्ही. आता हे 10 रुपये ना, डिझायनर होत चालले ते डबे. पण हे कुठलाही घ्या 10 रुपयाला तुम्हाला मिळेल, जास्त नाही, फक्त 10 रुपयाचा रेट आहे. इकडे पॅक्ड जिरे पण मिळतात. बघा हे काका जिरा, गोल्ड जिरा, हे कसं पॅकेट आहे? 300 रुपये किलो. कुठला पण घ्या. बघा असं ब्रँडवाला पॅकिंगवाला जिरं पण मिळेल 300 रुपये किलोने तुम्हाला. हे मावशी सांगतायत हे सगळे अख्खे मसाले 25 आयटम तुम्हाला एकसाथ मिळतील. पाव किलो किती? 200 रुपयाला पाव किलो. बघा हे सगळे मसाले म्हणजे 25 आयटम येतील ह्याच्यामध्ये. हे सर्व पाव किलोमध्ये. तर त्यांच्या हिशोबाने थोडे 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 टाकतील. 200 रुपयाला पाव किलो. आणि किलो घेतला तर बघा 750 रुपयापर्यंत देणार. होतात 800 रुपये. 50 रुपये डिस्काउंट मिळेल किलो घेतल्यावरती. आता जसं की हे थोडंसं टाकलं जाईल मायपदरी, कारण हे महाग असतं. आता हे चक्री फूल कसं आहे बघा 80 रुपयाला 50 ग्रॅममध्ये. हे थोडं टाकलं जाईल. जिरं जरा जास्त प्रमाणात, बडीशेप थोडी जास्त, असं टाकून तुम्हाला दिलं जाईल. बाकी हिंग खडा पण आहे तिकडे 10-10 रुपयाला हिंग खडे. या कलरचे घ्या किंवा दुसरा व्हाईट कलरचे घ्या, तेच रेट आहे. आणि मिरी कशी आहे बघा 50 ग्रॅम 50 रुपये मिरी आहे. 100 रुपये 100 ग्रॅम. हे लवंग आहे जे 80 रुपयाला 50 ग्रॅम आहे लवंग. आणि दालचिनी इकडे 30 रुपयाला 50 ग्रॅम आहे. सगळ्यांकडे सेम रेट आहे दालचिनीचा. मी सांगितलं ना तुम्हाला, खडे मसाल्यांचे रेट तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांकडे सेमच दिसतील, कारण हे सगळे एकाच ठिकाणचे आहेत विकणारे. आणि डिंका इकडे कसं आहे बघा 60 रुपयाला पाव किलो डिंक मिळेल तुम्हाला. आणि वेलची कशी आहे? तुम्हाला पाव किलो 1000 रुपये पाव किलो. वेलची हिरवीवाली वेलची 1000 रुपयाला पाव किलो. वेलची महाग आहे. आणि काय यांचा आवाज आहे, गोंधळ आहे नुसता. बघा मार्केट आहे ना, एकच दिवसाचं मार्केट आहे, उद्या तर येणार नाही. हे तर आपलं शेवटचं शॉप आहे इकडे मसाल्यांचं. त्याच्यानंतर मसालेवाले नाही आहेत. आणि यांच्याकडे पण असा रेडी मसाले पावडर मिळतील, मिरची पावडर मिळेल, रेडी मसाले करून मिळतील. आणि ही दाना पावडर कशी दादा? धना पावडर 50 रुपये पाव. बघा 50 रुपये पाव किलो दाना पावडर. आणि हळद 60 रुपये. हळदाची 60 रुपये पाव किलो. आणि काश्मीरी मिरची पावडर कशी आहे? 70 रुपये. काश्मीरी मिरची पावडर 70 रुपये पाव किलो. आणि हे गरम मसाले आहेत ना, हा गरम मसाला आहे. कसा गरम मसाला आहे तो 60 रुपये पाव किलो. आणि इकडे काळा मसाला आहे. कसा दिला काळा मसाला? 60 रुपये पाव. 60 रुपये पाव किलो काळा मसाला. लवंगी मिरचीची पावडर आहे ही, फक्त लवंगी मिरची पावडर, जरा तिखट एकदम, 60 रुपये पाव किलो. आणि चिंच कशी आहे? 180 रुपये किलो आहे. 180 रुपये किलो चिंच आहे. हे तुम्हाला रेडी मसाले मिळतील, प्लस ड्रायफ्रुट्स पण मिळतील इकडे. बदाम कसे आहे? 220 रुपये पाव किलो. आणि हे पॅकेट कसं आहे? 50 रुपये 100 बघा हे 50 रुपयाचं पॅकेट आहे, जे 50 ग्रॅमचं आहे ना. 50 ग्रॅमचं आहे. बदाम घ्या किंवा काजू घ्या. आणि हे कसं आहे मनुके? 30 रुपये. म्हणजे मनुका 30 रुपये 50 ग्रॅम. ते आलू 20 रुपये. आणि हलीम आहे ते 20 रुपये 50 ग्रॅम. 20 रुपयाला 50 ग्रॅम. 50 रुपये पाव. धने आहे ते 50 रुपये पाव किलो, म्हणजे 180 रुपये किलो. बाकी सगळ्यांकडे सेमच धने आहेत. आणि गरम मसाले पण सगळ्यांकडे ऑलमोस्ट सेमच आहेत. रेट पण थोडाफार कमी जास्त एवढंच आहे. ह्याच्याकडे जास्त तर त्याच्याकडे कमी एवढंच होणार आहे. सगळ्यांकडे सारखंच आहे जवळजवळ. ते सुंठ आहे
हे कशी सुंठ ताई? 40 रुपये 50 ग्रॅम सुंठ आहे. असे हे सगळे गरम मसाले आहेत आणि खोबरं तर भरपूर आहे. 300 रुपये किलोच रेट आहे खोबऱ्याचा, कुठलं पण घ्या. 300 रुपये 320 रुपये किलो आहे, 10-20 रुपयाचाच फरक आहे. हे सर्व असं मार्केट आहे. मंगळवारचा आठवडी बाजार कोणगावचा, भिवंडी तालुक्यातलं कोणगाव, पण त्याला कल्याणचं कोणगाव म्हणतात. ते शेवटपर्यंत आणि गर्दी बघा. दुपारचे 12:30 वाजले तरी 12:30 वाजता मार्केट फुल आहे, गर्दी आहे फुल मार्केटमध्ये. आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मार्केट असतं, सकाळी 7 वाजल्यापासून. कधी या तुम्हाला हे सर्व मसालेवाले, बाकी हे सर्व कपडेवाले, ह्याचे विकणारे सर्व भेटतील. 160 रुपये किलो, 150 रुपयाला मिळेल तुम्हाला. कुठली पण घ्या, ही वाली घ्या किंवा ही वाली घ्या. आणि चिंचेचं पॅकेट आहे 180 किलो आहे ना, 180 रुपये किलो चिंचेचं पॅकेट आहे. लसूण कसं आहे? 160 किलो, बघा, हा 160 रुपये किलो, हा 120 रुपये किलो. लसूण संपत आला म्हणतो. सकाळी 7ला मार्केट चालू झालं आहे आणि 12 वाजेपर्यंत लसूण संपत आला. जे पावडर आहेत ना, गरम मसाला झाला किंवा ही काश्मीरी मिरची पावडर झाली, तिखट मिरची पावडर झाली, लवंगीची, हे सगळं मिक्स करून ना तुम्हाला जो पाहिजे तो मसाला करून मिळेल. म्हणजे तुम्ही आगरी मसाला मागा, तुम्ही मालवणी मसाला मागा, गोडा मसाला मागा, त्याचं ते प्रमाण थोडं थोडं टाकून याच्यातूनच तुम्हाला ते मसाले बनवून देणार त्या पद्धतीचा पाहिजे तसा. तर त्यांना माहिती असतं आगरीमध्ये तिखट जास्त टाकायचं का, लाल जास्त टाकायचं का, ही पावडर जास्त टाकायची. बघा, हे मिक्स करता येतं. आता कुठला मसाला बनवतो? आगरी मसाला. बघा, आगरी मसाल्यासाठी त्याने. हे कुठलं आहे? हे काय आहे? तिखट मसाला. हा तिखट आहे, लवंगी मिरचीची पावडर आहे. बघा, लवंगी मिरचीची पावडर. तुम्ही सांगू शकता त्यांना काय पाहिजे काय नको, आणि असा आगरी मसाला रेडी होतो. ह्याच मसाल्यांमधनं आगरी मसाला रेडी, ह्याच मसाल्यांमधनं मालवणी मसाला पण मिळेल तुम्हाला. एखादा आयटम कमी जास्त टाकला की तो मसाला होऊन जातो. कलर नाही आला तर मसाला परत पुढच्या मंगळवारी. तर मंडळी, असा होता हा कोणगावचा आठवडी बाजार, जो दर मंगळवारी असतो. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. सुक्या मच्छीचं मार्केट पण आहे बाजूला. ते ऑलरेडी आपण 2 महिन्यापूर्वी एक्सप्लोर केलं होतं, त्यामुळे आज का आपण तिकडे गेलो नाही. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. बाकी या मार्केटला गर्दी बघा किती असतात. कल्याण भिवंडीपासून लोक येतात आणि बऱ्याच गोष्टी मिळतात तिकडे. आणि मसाले पण बघितले तुम्ही आज आपण. खडे मसाले काय रेटने आहेत, लसूण, पापडसुद्धा बघायला मिळाला आपल्याला, म्हणजे त्याचे रेट मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि सध्या ह्या मार्केटला मिरच्या तर बिलकुल नाही आहेत. त्या तुम्हाला डायरेक्ट होळीनंतर दिसतील मिरच्या इकडे, कारण आताशी नवीन मिरच्या यायला सुरुवात होणार आहे, अजून झालेली नाही. त्यामुळे इथे मिरच्या तर नाही आहेत. बाकी मार्केट तुम्ही बघताय इथून सुरुवात झालेलं आहे. पाठीमागे आपण तुम्हाला मी दाखवलं मार्केट तर खूप लांबपर्यंत आहे. ह्या मार्केटचा ॲड्रेस तुम्हाला गुगल मॅपवरती मिळेल. कोणगावचा विकली मार्केट किंवा कोणगाव टाकलं तर तुम्हाला मिळून जाईल. कोणगावचं पुढे स्टेडियम आहे, म्हणजे मैदान आहे. इकडे क्रीडा संकुल त्याच्या अपोजिट साईडला आहे. तुम्ही जर बाय रोड येत असाल तर तुम्हाला कल्याण फाट्यावरनं राईट घ्यायचा आहे. म्हणजे भिवंडी कल्याण रोडवरती तिकडे कोणगाव आहे, तिकडे छोटीशी टाकी आहे, तिथून लेफ्ट मारायचं आहे. आता ती जुनीवाली टाकी आहे. कोणाला तुम्ही तिथे विचारलात ना की बाजार कुठे आहे, तर कोणी तुम्हाला तिकडे सांगेल. आणि रेल्वेने येता तर तुम्ही कल्याण स्टेशनला उतरा, तिकडून तुम्हाला शेअर ऑटो मिळतील 20-20 रुपयामध्ये. त्या डायरेक्ट तुम्हाला इथे मार्केटला आणून सोडतील. मंगळवारच्या या रिक्षा तुम्हाला मिळतात कोणगावच्या मार्केटसाठी. 20 रुपये सीट आहे. तुम्हाला कसं यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही आरामात येऊ शकता इकडे. कसं यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही आरामात येऊ शकता इकडे. ठीक आहे. तुम्हाला हा कल्याणच्या भिवंडीच्या कोणगावचा आठवडी बाजार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.